प्रकाशाचा आणि आनंदाचा सण असलेल्या दिवाळीत समाजातील दुर्बल घटकापर्यंत आनंदाचा प्रकाश पोहोचावा या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते दीपक पावडे यांच्या कुटुंबियांनी यंदा शहराच्या जवळच असलेल्या नेरली फाट्यावर काही दिवसापूर्वी भटकंती करणाऱ्यांची पाल उभारली गेली। बालकांना खाऊ, मिठाई व फटाके वाटून सहकुटुंब हा सण साजरा केला। या बालकांच्या आनंदातच दीपावलीचा खरा उत्सवातून लहान मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य पाहून दीपक पावडे, ज्योती पावडे, त्यांचे चिरंजीव दिग्विजय यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले। सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीचा खरा अर्थ कृतीतून दाखवण्याचा हा उपक्रम ठरला। अशा उपक्रमामुळे समाजात प्रेम, सहकार्य आणि संवेदनशीलतेचे वातावरण निर्माण होते। आज दीपावली निमित्त बेघर वंचित असलेले जे पालात राहणारे जे लोक आहेत, गोरगरीब कुटुंबातले, असं एक विचार आला की आपण एक समाजाचं काही दायित्व आहे, आपली काही बांधिलकी आहे। तर यावेळेस आपण दीपावली आपल्या नातेवाईकासोबत साजरी न करता या कुटुंबियासोबत आपण काही फळं असतील, फटाके असतील, फराळ असेल, त्या पद्धतीने आपण त्यांना देऊन त्यांच्यासोबत माझ्या परिवारासह मी या ठिकाणी येऊन दीपावली या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियासोबत येऊन दीपावली साजरी केलेली आहे। मी आता गेल्या 10 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमामध्ये राहतो आणि काहीतरी समाजाचं देणं लागतो या भावनेतून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या ठिकाणी या पंचक्रोशीतील सरपंच गोविंदरावजी आढाव असतील, तात्या असतील, बागाल असतील, केशवरावजी शिंदे असतील, या सगळ्याच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करून यांच्या संग जो आपण कार्यक्रम घेतला त्यात जो येणारा आनंद आहे तो एक वेगळाच अनुभव या ठिकाणी लाभला। आणि येणारी जी पिढी असेल त्यातून काहीतरी याचं अनुकरण करेल, त्यातून काहीतरी समाजाचं दायित्व या ठिकाणी उभं राहील। दायित्व हे करून आपण काहीतरी समाजाचं काहीतरी देणं लागतो। फुलाची पाकळी आपण या ठिकाणी देऊन समाजकार्यामध्ये आपण या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे।